गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल तर तुम्ही वाचलेच असेल किंवा ऐकले असेल की परमात्मा हा आपला पहिला गुरु आहे ज्यांनी ही सृष्टी बनवली, आणि दुसरा गुरु आपले आई वडील ज्यांना आपल्याला जन्म दिला आणि जीवन कसं जगायचं हे समजवलं, आणि तिसरा गुरु आपले शिक्षक ज्यांनी आपल्याला विद्या शिकवली, आणि चौथा गुरु आपण सर्व ज्यांच्यामुळे ह्या जीवनाला अर्थ मिळाला. आणि मला वाटते पाचवा, सहावा आणि सातवाही गुरु आपल्या आयुष्यात असतात. तर ते म्हणजे पाचवा गुरु आपले भाऊ बहीण, मामा मामी, काका काकी जे आहेत ते मोठे असो या लहान असो, ते देखील आपल्या जीवनात तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत ज्यांनी आपल्याला कधी ना कधी काही ना काही शिकवलेलं आहे. आणि सहावा गुरु आपले मित्रमैत्रिणी, हे देखील आपल्या जीवनात सुखादुःखात कुठे ना कुठे सामील होतात, आणि कसला सल्ला देखील आपण कधी ना कधी त्यांच्याकडून घेतो. तर ते देखील आपले गुरुच आहेत. आणि सातवा गुरु आपली मुलं बालं जे आपण त्यांना जन्म देतो, त्यांना कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं ते शिकवतो. मग ते मोठे झाल्यावर, नंतर आपण वयस्कर झाल्यावर ते आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, कसं जगायचं, हे असं करायचं, ते तसं करायचं. तर ते देखील आपले गुरुच आहेत. तर अशा ह्या सर्व छोट्या मोठ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या निमित्त माझा मनापासून शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद, आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.